कोकणातून हद्दपार होत चाललेल्या पारंपरिक मासेमारीचा उलगडा जयगड खाडीपात्रात विलास रामा झर्वे यांना भेटल्यावर होतो। 15 ते 20 दिवसांची रसद घेऊन कुटुंब प्रमुख, पत्नी आणि मुलं छोट्याशा नौकेवरच राहून पाण्यातील आयुष्याचा शोध घेतात। ही नौकाच त्यांचं जग, त्यातच राहायचं, त्यातच चूल, जेवण, जाळी, झोपण्याची व्यवस्था। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। रत्नागिरी गुहागर तालुक्याच्या सीमेवरील राई भातगाव पुलावरून जाताना जयगड खाडीपात्रात पाण्यामध्ये हेलकावणारी एक नौका इथं कायम दिसते। याच नौकेत एक कुटुंब राहतं, विलास झर्वेंचं कुटुंब। विलास झर्वे पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करतात। लेकरांना नौकेत झोपवून पेरलेलं जाळं रात्रभर काढून त्यातून मिळणारे मासे विकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा। त्यातील मुलांची हालचाल, त्यावर पेटलेली चूल पाहून कुतूहल वाटतं। त्यांनी ग्रामीण कोकणी भाषेत आपला जीवन प्रवास सांगताना पारंपरिक मासेमारीचं तंत्रही उलगडलं। रोज नाही म्हणजे कधी 4 दिवसांनी 5 दिवसांनी असं येतो आम्ही। मासे असले तर येतो 2-3 दिवस दररोज आता नाही। तुम्हाला आवडतं हे असं म्हणजे अख्ख्या फॅमिलीला घेऊन कुटुंबाला घेऊन मासेमारी करायला? ते काय करा धंदा असतो आमचा। संगमेश्वर, मागजन, सावर्डे आदी ठिकाणी विलास यांच्या पत्नी विजया मासे विक्रीसाठी नेतात। पैसे संपत आले की पुन्हा पाण्यात आपलं भविष्य शोधण्यासाठी हा खाडी प्रवास सुरू होतो। परंतु हा अतिशय जोखमीचा आणि जिकिरीचा व्यवसाय, त्यामुळे अनेक जण यातून बाहेर पडले। काहींनी मोठ्या नौका घेतल्या, मात्र झर्वे कुटुंबियांनी हा व्यवसाय अजूनही जोपासलाय। ते त्याच्यावर आम्ही जेवण भेटतं त्याच्यावर, नाहीतर बाकी काही नाही। काय नाही, मासे मिळाले नाही मिळाले तर असंच घरी काय असतं त्याच्यात भागवायचं, मग त्याच्यात भागवायचं। वादळी वारा किंवा मुसळधार पाऊस पडून पूर आला तरच हा व्यवसाय बंद, नाहीतर बारमाही सुरू। जांभारीत झर्वेंचं छोटंसं घर आहे, मात्र उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मासेमारी। जयगडमधून समुद्रमार्गे या खाडीत यायला इंजिनच्या या नौकेनं किमान 3 तास लागतात। त्यासाठी लागणारं डिझेल जवळच्या पेट्रोल पंपावरून विकत आणलं जातं। 15 दिवसांसाठी आणलेली रसद नौकेवर बनवलेल्या चुलीवर शिजवून खायची हा रोजचा दिनक्रम। 15 दिवस नातेवाईक, गावकरी कोणाचाही काडीचा संबंध येत नाही। मात्र आज हा व्यवसाय लोप पावत चाललाय, त्याला कोणतंही संरक्षण नाही। सरकारनं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अमोल कलई, साम टीव्ही, रत्नागिरी।